Welcome to all the students of 11th Science student. Raya Shikshan Samstha Satara organized Rose project for 11th Science, and this project is conducted by Yashwantrao Chavan Institute of Science, Satara. In previous lecture of plant tissue and anatomy topic, we have studied the tissue system in plants. In tissue system, we have studied epidermal tissue system, ground tissue system, and vascular tissue system. Now, in this lecture, we are going to see the secondary growth in stem. The vertical growth in length with the help of apical meristem is called as primary growth. Increase in girth of root and stem is called as secondary growth. What is the difference in between primary and secondary growth? In case of primary growth, vertical growth, that means it increases the lengthwise growth in plant body. And in case of secondary growth, increase the girth, that means the diameter of root and stem get increases in case of the secondary growth. म्हणजे आपल्याला लक्षात येते की प्रायमरी ग्रोथ मध्ये काय तर उंची वाढत जाणार आहे विथ द हेल्प ऑफ अपायकल मेरिस्टम जे इट इन्क्रीजेस द लेंथ ऑफ द प्लांट बॉडी. आणि सेकंडरी ग्रोथ मध्ये आपण काय म्हणतोय गर्थ म्हणजे त्याचा डायमीटर जो आहे तो वाढत जाणार आहे रूट आणि स्टेम मध्ये. आता आपण हे फिगर मध्ये पाहू शकतोय की हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण काय घेतलेलं आहे एक टीएस घेतलेला आहे आपण ट्रान्सफर सेक्शन घेतलेला आहे स्टेमचा. In dicot stem, secondary growth begins with the formation of continuous cambium ring. जे secondary growth कशी असणार आहे जी cambium ring जी आहे की जी restricted आहे एकेका इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम मध्ये ही काय होणार आहे इट बिकम्स कंटिन्युअस. म्हणजे तुम्ही या डायग्राम मध्ये ग्रीन कलरची जी पॅचेस दिसतात आपल्याला हे काय आहे कॅम्बियम आहे आणि हे कॅम्बियम रिंग जी आहे ती सेकंडरी ग्रोथ च्या वेळेस ही कंटिन्युअस कॅम्बियम रिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. The cambium present between primary xylem and primary phloem of vascular bundle is called intrafascicular cambium. म्हणजे लक्षात येते आपल्याला इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणजे काय एक व्हॅस्क्युलर बंडल आहे. इंट्रा म्हणजे काय विदिन द व्हॅस्क्युलर बंडल. एक व्हॅस्क्युलर बंडल घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येते की ज्या आतल्या बाजूला आपल्याला झायलेम बघायला मिळणार आहे बाहेरच्या बाजूला आपल्याला फ्लोएम बघायला मिळणार आहे आणि इन बिटवीन झायलेम अँड फ्लोएम कॅम्बियम जो आहे तो प्रेझेंट आहे. मग हा आपल्यासाठी काय झाला एक व्हॅस्क्युलर बंडल झाला आपल्यासाठी की ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय कॅम्बियम प्रेझेंट म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. द सेल्स ऑफ मेड्युलरी रेज ऍट जॉइनिंग दिस इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम स्ट्रिप and such intrafascicular cambium strip becomes meristematic and forms the interfascicular cambium. म्हणजे आपल्या लक्षात येते की हे जे काही व्हॅस्क्युलर इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम आहे त्या दोघांच्या मध्ये इन बिटवीन टू इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम मधल्या ज्या ऍट जॉइनिंग मेड्युलरी रेज जे असणार आहेत तिथल्या सेल्स ज्या आहेत त्या काय बनणार आहेत दे बिकम in this region medullary rays consist of parenchymatous tissue and such parenchymatous tissues have ability such tissues become meristematic. So meristematic tissue have ability to divide and redivide. So at joining intrafascicular cambium get connected through such meristematic tissue and forms the interfascicular cambium. Thus a complete and continuous ring of vascular cambium is formed. म्हणजे आपल्याला यामध्ये काय बघायला मिळणार आहे एक कंटिन्युअस ही ग्रीन कलरची रिंग म्हणजे आपल्याला हे व्हॅस्क्युलर कॅम्बियम हे जे आहे ते कंटिन्युअस रिंग तयार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. द कॅम्बियम रिंग प्रोड्युसेस न्यू सेल. कॅम्बियम रिंग तयार झाल्यामुळे काय होणार आहे इट प्रोड्युसेस न्यू सेल्स. कोणत्या न्यू सेल्स तयार होणार आहेत तर ऑन इनर अँड आउटर साइड ऑफ द कॅम्बियम secondary xylem and secondary phloem is produced. आता हे secondary xylem आणि secondary phloem आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहे the cells produced your pith is called as secondary xylem. म्हणजे आपण हा सेंट्रलचा जो पार्ट घेणार आहे
सेंट्रलचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो पिथ. हा जो पिथचा पोर्शन आहे त्याच्या जवळ ज्या सेल्स तयार होणार आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, सेकंडरी झायलेम. आणि दोज सेल्स आर लोकेटेड टुवर्ड द पेरिफेरल सेल. पेरिफेरल म्हणजे थोडंसं आउटर साइड जे असणार आहे त्या साइडला आपल्याला काय बघायला मिळणार आहे, सेकंडरी फ्लोएम इज फॉर्म. अजून आपल्याला काय लक्षात येते, तर सेकंडरी फ्लोएम जो असणार आहे तो कसा असणार आहे, त्याचा अमाउंट जो असणार आहे तो लेस असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू द सेकंडरी झायलेम. म्हणजे आपल्याला काय लक्षात येते, द अमाउंट ऑफ सेकंडरी झायलेम इज मोर दॅन द secondary phloem. They provide support, conduction of water and minerals, and protection. Now, let's see formation of cambial ring. With the onset of favorable season, meristematic cells of intravesicular cambium becomes active. जे आपल्या लक्षात काय येते, when फेवरेबल कंडिशन इज देअर, ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन मिळणार आहे त्यावेळेस मेरिस्टेमॅटिक टिश्यू कसा असणार आहे, इट बिकम्स ऍक्टिव्ह. म्हणजे ज्या इंट्राफेसिक्युलर कॅम्बियम मधल्या ज्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे ते काय होणार आहे, ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह बनणार आहे. आणि ऍक्टिव्ह झाल्यामुळे काय लक्षात येतं आपल्याला, तर द रे ऑफ पॅरेन्काइमा सेल्स बिकम मेरिस्टेमॅटिक. म्हणजे ज्या ऍडजॉइनिंग रेज आहेत, मेडुलरी रेज आहेत, त्या ठिकाणी ज्या असलेल्या पॅरेन्काइमा सेल्स आहेत ते पण काय बनणार आहे, बिकम्स मेरिस्टेमॅटिक. म्हणजे आपल्याला या डायग्राम मध्ये लक्षात येते की हे जे आहेत बंडल्स दिसत आपल्याला, आपण जो टीएस बघितला, ट्रान्सफर सेक्शन बघितला, तरी आपल्याला काय दिसत, वस्क्युलर बंडल्स बघायला मिळणार आहेत. वस्क्युलर बंडल मध्ये झायलेम आणि फ्लोएम पण आहे, मध्ये कॅम्बियम रिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये जे मेडुलरी रेज असणार आहेत त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, पॅरेन्काइमा सेल्स आहेत, ते सुद्धा काय होणार आहे, ते बिकम्स मेरिस्टेमॅटिक. अँड दिस इज नोन ऍज डी डिफरन्शिएशन. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, डी डिफरन्शिएशन. दिस फॉर्म patch of cambial cell in between the adjacent bundle and produce interfascicular cambium. म्हणजे आपल्याला काय दिसत, हे जे काही वस्क्युलर बंडलचे जे पॅचेस आपल्याला बघायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये जे काही ऍडजसेंट सेल्स असणार आहेत त्याच्यापासून आपल्याला काय बघायला मिळणार आहे, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम पाहायला मिळणार आहे. नाउ बोथ इंट्राफॅसिक्युलर अँड इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम जॉइन अँड फॉर्म द कंप्लीट रिंग. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे की ही अशी कंप्लीट रिंग जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. दिस इज नोन ऍज कॅम्बियल रिंग. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, कॅम्बियल रिंग. दिस इज पॉसिबल बिकॉज दे लाय इन वन प्लेन. हे कसं शक्य आहे, कशामुळे आपल्याला हे एक कॅम्बियल रिंग बघायला मिळणार आहे, कारण की आपण काय म्हणतोय, हे दोघं पण जे आहेत ते एकाच प्लेन मध्ये असल्यामुळं इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम तयार होणार आहे इन बिटवीन इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. त्याच्यामुळे आपल्याला कम्प्लीट रिंग जे आहे कॅम्बियल रिंग आपल्याला तयार होताना बघायला मिळणार. नाउ नेक्स्ट पार्ट इज सेकंडरी ग्रोथ इन रूट्स. It is also observed in most of the dicot and gymnospermic root by producing secondary vascular tissues and peridot. इथे आपल्याला काय लक्षात येत आहे, इट इज ऑब्झर्व्ड इन मोस्ट ऑफ डायकॉट. जे डायकॉट आणि जिम्नोस्पर्मिक रूट मध्ये आपल्याला काय सेकंडरी वस्क्युलर टिश्यू अँड पेरिडम पाहायला मिळणार आहे. आताची जी आपण फिगर घेतलेली ही कशाची आहे, टीएस ऑफ डायकॉट रूट. सेकंडरी ग्रोथ इज प्रोड्यूस्ड बाय वस्क्युलर कॅम्बियम अँड कॉर कॅम्बियम रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आपल्याला सेकंडरी ग्रोथ कशामुळे होताना बघायला मिळणार आहे, वस्क्युलर कॅम्बियम अँड कॉर कॅम्बियम. The conjunctive parenchyma cells present on the inner edges of primary phloem bundles become meristematic. म्हणजे आपल्याला काय लक्षात येते की जे काही कंजक्टिव्ह पॅरेन्काइमा सेल्स आहेत, कंजक्टिव्ह म्हणजे कनेक्ट करण्यासाठी ज्या पॅरेन्काइमा सेल्स आहेत त्या सेल्स काय होणार आहेत, तर प्रायमरी फ्लोएमच्या बाजूच्या ज्या सेल्स असतात ते काय होणार, ते बिकम्स मेरिस्टेमॅटिक. And these cells add secondary xylem and secondary phloem on the inner and outer side respectively. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतंय, सेकंडरी झायलेम अँड सेकंडरी फ्लोएम ऑन इनर अँड आउटर साइड रिस्पेक्टिव्हली. जी या ठिकाणी या डायग्राम मध्ये आपल्याला झायलेम आणि फ्लोएम जे वस्क्युलर बंडल्स आहेत ते डिफरंट रेडायवर बघायला मिळणार आहेत, पण ह्याच्यामध्ये सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम जे आहेत ऑन इनर अँड आउटर साइड आपल्याला त्याच्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. These events are similar to secondary growth in stem. जसं सेकंडरी ग्रोथ मध्ये कॅम्बियम रिंग तयार होते
तसंच आपल्याला तशीच याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ ही स्टेम सारखीच रूट मध्ये पाहायला मिळणार आहे. नाव नेक्स्ट पार्ट इज वूड. वूड. आता वूड मध्ये काय आपल्याला बघायला मिळणार आहे, तर देयर आर टू टाइप्स ऑफ वूड, स्प्रिंग वूड अँड द ऑटम वूड. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी व्हॉट इज मीन बाय स्प्रिंग वूड. स्प्रिंग वूड म्हणजे काय, तर स्प्रिंग वूड इज ऑल्सो कॉल्ड एज अर्ली वूड अँड ऑटम वूड इज कॉल्ड एज लेट वूड. म्हणजे जे सुरुवातीला तयार होणार आहे, स्प्रिंग सीझन मध्ये तयार होणारं जे वूड असणार आहे त्याला आपण अर्ली वूड म्हणणार आहे. आता आपल्याला या दोघांचं डिफरन्शिएशन जर बघितलं त्याच्यामध्ये लक्षात येते, तर स्प्रिंग वूड्स जे आहेत हे कधी बघायला मिळणार आहेत आपल्याला, इट इज फॉर्म ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन ज्यावेळेस येणार आहे त्याच आपल्याला हे अर्ली वूड तयार होताना बघायला मिळणार आहे. अँड ऑटम वूड इज फॉर्म ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन. अनफेवरेबल कंडिशनच्या मध्ये लेट वूड किंवा ऑटम वूड आपल्याला तयार होताना पाहायला मिळेल. स्प्रिंग वूड मध्ये काय आहे, तर स्प्रिंग वूड हॅज ब्रॉडर झायलम बँड्स. ब्रॉडर झायलम बँड्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. अँड इन केस ऑफ ऑटम वूड तर या ठिकाणी कसे राहणार आहेत, नॅरो झायलम बँड्स आर प्रेझेंट. नेक्स्ट स्प्रिंग वूड कसे आहेत, तर त्याचा लाइटर इन कलर आहे. त्याचा कलर कसा आहे, थोडासा लाईट कलर आहे. म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय होणार आहे की स्प्रिंग वूड तयार होताना त्याचा कलर कसा, त्याचा थोडा लाईट कलर असणार आहे. आणि इन केस ऑफ ऑटम वूड की जे अनफेवरेबल कंडिशनला तयार झालेले जे वूड असणार आहे ते थोडस स्लाइडली आपण काय म्हणतो डार्कर इन कलर आहे. ट्रॅचिड्स विथ थिन वॉल अँड विथ वाईड लुमेन. जे आपल्याला ट्रॅचिड्स असणार आहेत झायलम मधले, तर त्याच्यामध्ये त्याची वॉल कशी असणार आहे, थिन वॉल असणार आहे आणि वाईड लुमेन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. इन केस ऑफ ऑटम वूड ट्रॅचिड्स विथ थिक वॉल अँड विथ नॅरो लुमेन. म्हणजे त्याचा थिकनेस जो आहे तो जास्त आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ल्युमेन कसा होत राहणार, अगदी स्मॉलर साईजचा ल्युमेन असणार आहे. स्प्रिंग वूड मधले फायबर्स जे आहेत ते कसे राहणार, दे आर लेस इन नंबर अँड विथ लो डेन्सिटी. फायबरचा नंबर इथे कमी आहे आपल्याकडे. आणि त्याच्या उलट आपण ऑटम वूड मध्ये काय सांगतोय, फायबर्स आर मोर इन नंबर विथ हाय डेन्सिटी. म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स जो आहे तो आपल्याला लक्षात येते की वूड तयार कसं होणार आहे. की स्प्रिंग वूड म्हणजे त्याचे आपल्याला काय बघायला मिळणार आहेत, लेयर्स बघायला मिळणार आहेत, अर्ली वूड आणि लेट वूड. त्याच्याशीच रिलेटेड पुढचा पार्ट आपण घेतोय हार्डवूड अँड सॅपवूड. हार्डवूड it is also called as duramen and sapwood is also called as albuminum. तर हार्डवूड म्हणजे काय किंवा सॅपवूड म्हणजे काय, त्या दोघांचाही आपण काय घेणार आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी करणार आहे की जेणेकरून आपल्याला हार्डवूड कसं असणार आहे, कशाला म्हणायचं हार्डवूड आणि कशाला सॅपवूड म्हणायचं ते लक्षात घ्या. हार्डवूड म्हणजे काय, ज्यावेळेस आपण वूड स्टडी करतो त्याच्यामधला जो सेंट्रल पार्ट आहे की इनर पार्ट ऑफ वूड जो असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, हार्डवूड. म्हणजे हार्डवूड म्हणजे काय, दिस इज द इनर पार्ट ऑफ वूड. आणि सॅपवूड म्हणजे काय राहणार आहे, इट इज द आउटर पार्ट ऑफ वूड. म्हणजे पेरिफेरल पार्ट जो असणार आहे वूडचा त्याला आपण म्हणणार आहे सॅपवूड. हार्डवूड कसं असणार आहे, इट इज नॉन फंक्शनल पार्ट ऑफ सेकंडरी झायलम. म्हणजे हा पार्ट कसा आहे, इट इज नॉट फंक्शनल असणार नाहीये सेकंडरी झायलमचा हा पार्ट. आणि इट इज द फंक्शनल पार्ट ऑफ सेकंडरी झायलम. म्हणजे जो सेकंडरी झायलमचा पार्ट आपण घेतोय त्याच्यामध्ये हार्डवूड असणार आहे ते कसं असणार आहे, नॉन फंक्शनल, व्हाईल द सॅपवूड इज फंक्शनल. नेक्स्ट they do not involve in conduction of sap. म्हणजे आपण काय सांगतोय, कंडक्शन ऑफ सॅप म्हणजे काय, कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल जे झायलेमचा रोल आहे, बरोबर. तर तसं काही हार्डवूड आपलं करणार नाहीये. म्हणजे हार्डवूड मध्ये ती ॲबिलिटी नाहीये. दे डू नॉट इन्व्हॉल्व इन कंडक्शन ऑफ मिनरल्स अँड वॉटर, while the sapwood they are involved in conduction of water and minerals. नेक्स्ट हार्डवूड मधल्या सेल्स कशा आहेत, त्या सेल्स आर डेड. आणि सॅपवूड मधल्या ज्या सेल्स आहेत त्या कशा आहेत, सेल्स आर लिव्हिंग. ओके. हार्डवूड जे आहे ते कसं ड्युरेबल आहे, म्हणजे लॉंग ड्युरेशन साठी ते टिकाऊ आहे थोडक्यात. आणि जे सॅपवूडचा जो पार्ट राहणार आहे तो कसा आहे, इट इज लेस ड्युरेबल. नेक्स्ट आपण म्हणतोय, जर आपण कलरच्या बाबतीत जर बघितलं हार्डवूड आणि सॅपवूड, हार्डवूड जे असणार आहे ते कसं आहे, सेंट्रलचा पार्ट आहे, इनर पार्ट आहे की ते डार्क इन कलर असणार आहे, व्हाईल द सॅपवूड इज लाइटर इन कलर. नेक्स्ट हार्डवूड कसं आहे, इट इज रेजिस्टंट टू पॅथोजन. हे कसं आहे, पॅथोजन्स पासून प्रोटेक्ट करणारं हार्डवूड असणार आहे. आणि सॅपवूड
की जे कसे असणार आहे, इट इज ससेप्टेबल टू पॅथोजन. ओके. नेक्स्ट, ट्रॅचरी एलिमेंट्स आर प्लग बाय इन ग्रोथ of adjacent parenchyma cells called calluses that deposited by oils, gums, resins, tannin. त्याला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रॅक्टिव्ह. आणि याच्यामध्ये आपण सॅपवूड मध्ये ज्यावेळी स्टडी करतो त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅचरी एलिमेंट्स हॅव नो एनी डिपॉझिशन. म्हणजे दोघांच्या मध्ये कंपॅरिझन केलं तर आपण काय म्हणताय, हार्डवूड मध्ये वेगवेगळे डिपॉझिशन्स आपल्याला बघायला मिळतात, बरोबर. आणि त्याच्या उलट सॅपवूड मध्ये there is no any deposition की त्याला आपण नो एक्स्ट्रॅक्टिव्ह म्हणतो. ठीक आहे. Now let's see the next part, that is cork cambium and secondary growth. Increase in diameter of stem by secondary growth is mainly due to the activity of vascular cambium present in the outer cortical layer. When epidermis get ruptured, it becomes necessary to replace these cells by new cells. म्हणजे ज्यावेळेस epidermis, म्हणजे epidermis is the outermost covering of the stem, and if such epidermis get ruptured, then there is need of formation of new cells, and such new cells are replaced. If you can see in this figure that this is the outer epidermis, and in this we can see the cork, that is, it is also called as phloem. Cork cambium, it is also called as phelogen. Third one is phelodome. Okay, phelogen म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, phelogen is also called as cork cambium. Develops in extrastellar region of stem. स्टेमचा एक्स्ट्रास्टेलर म्हणजे स्टेलीच्या जो आउटर साइडचा जो पार्ट येणार आहे, त्या डायग्राम मध्ये आपण पाहू शकता की एक्स्ट्रास्टेलर म्हणजे जो स्टेलीच्या नंतरचा जो भाग येणार आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला फेलोजन बघायला मिळणार आहे. द आउटर कॉर्टिकल सेल्स ऑफ कॉर्टेक्स बिकम मेरिस्टेमॅटिक. म्हणजे जो आपला कॉर्टेक्सचा रिजन आहे त्यातला आउटर रिजन जो राहणार आहे, आउटर कॉर्टिकल रिजन जो आहे, तिथल्या सेल्स काय होणार आहेत, दे बिकम्स मेरिस्टेमॅटिक. मेरिस्टेमॅटिक म्हणजे तिथे आपण म्हणतोय they have ability to divide and redivide, so they produce a layer of thin walled rectangular cells. म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेल्स झाल्यामुळे काय होणार आहे, ते नवीन सेल्स तयार करतात की जी कशी असणार आहे, thin walled and rectangular cells. These cells cut off new cells on both sides. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय बघायला मिळणार आहे, दोन्ही साइडला त्याच्या न्यू सेल्स आपल्याला बघायला मिळणार. The cells produced on outer side develops phloem. म्हणजे जी आउटर मोस्ट लेअर तयार होणार आहे, या ठिकाणी आपल्याला दिसते की थोडीशी ब्राउनिश शेड जी दिसते ते म्हणजे आपल्यासाठी काय, फेलम, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, कॉर्क. ओके. वेअर ॲज द इनर साइड, कॉर्क कॅम्बियमच्या इनर साइडला जर आपण पाहिलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे, फेलोडम, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, सेकंडरी कॉर्टेक्स. The cork is impermeable in nature and does not allow entry of water due to suberized cells. म्हणजे इथे काय झालेलं आहे, का आपण म्हणतोय ते इम्परवियस आहे. इम्परवियस म्हणजे इम्परमिएबल. इम्परमिएबल म्हणजे काय की त्या ठिकाणी सुबेरिन, त्या सेल वॉल मध्ये काय झालेलं, त्या वॉल मध्ये काय सुबेरिन डिपॉझिट झालेलं आहे, आणि सुबेरिन जे आहे ते वॉटरला अलाव करत नाही, बरोबर. त्याच्यामुळे कॉर्क कसं झालेलं आहे, इम्परवियस. सेकंडरी कॉर्टेक्स किंवा त्यालाच आपण म्हणतो फेलोडम, हे काय आहे आपल्यासाठी, हे पॅरेन्कायमॅटस इन नेचर. पॅरेन्कायमॅटस म्हणजे काय, पॅरेन्कायमॅटस टिश्यू त्याच्यामध्ये बघायला मिळणार. फेलम, फेलोजन, फेलोडम हे सगळे तिघ एकत्र आल्यानंतर त्याला आपण काय म्हणणार आहे, पेरिडम. पेरिडम म्हणजेच काय, पेरी म्हणजे पेरिफेरल साइडला असलेली, डम म्हणजे लेअर आहे, आउटर लेअर आपल्याला बघायला मिळणार. ऍक्टिव्हिटी ऑफ कॉर्क कॅम्बियम डेव्हलप्स अ प्रेशर ऑन द अदर सेल्स अँड दीज सेल्स डाय. म्हणजे इथं कॉर्क कॅम्बियम ची ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाली की ऑटोमॅटिक काय होणार आहे, इट क्रिएट प्रेशर ऑन द अदर सेल्स. त्याच्या शेजारी असलेल्या सेल्स वर त्याचं प्रेशर येणार आहे, अँड ड्यू टू दॅट such cells becomes die. Bark is non-technical term referring to all cell types found external to vascular cambium
इन्क्लुडिंग सेकंडरी फ्लोएम. बार्क काय लक्षात येते की नॉन टेक्निकल टर्म आपण म्हणतोय की जी काय इट इज फाउंड किंवा आपण रेफरिंग टू ऑल सेल टाइप्स म्हणजे एक्सटर्नल टू व्हॅस्क्युलर कॅम्बियम पर्यंत आपण जो इन्क्लुडिंग सेकंडरी फ्लोएम त्या पार्टला आपण म्हणतो बार्क. बार्क ऑफ अर्ली सीझन म्हणजे सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की जो बार्कचा रिजन आहे तो कसा असणार आहे सॉफ्ट होणार आहे आणि जसं जसं आपण काय म्हणतो एंड ऑफ लाईट सीझन जसं जसं पिरियड पास होत राहणार आहे तशा त्या तिथला जो रिजन आहे बार्कचा तो कसं बनत जाणार आहे इट बिकम्स हार्ड म्हणजे लेट सीझन मध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे इट बिकम्स हार्ड. आता इथे बार्क आपल्याला दाखवलेला आहे ऑन द सरफेस ऑफ बार्क स्मॉल पोर्स आर प्रेझेंट की ज्याला आपण काय म्हणतो लेंटिसेल्स डायग्राम मध्ये दिसतात आपल्याला. म्हणजे जर आपण स्टेमचा जर पार्ट बघितला तर त्याच्यावर असे छोटे छोटे पोर्स बघायला मिळणार आहेत ते म्हणजे काय आहे आपल्याला लेंटिसेल्स. आता लेंटिसेल्स म्हणजे काय तर लेंटिसेल्स आर एरेटिंग पोर्स प्रेझेंट ऍज रेड स्कार्स ऑन द सरफेस ऑफ बार्क. म्हणजे बार्कचा जो पार्ट आहे त्याच्यावर छोटे छोटे पोर्स आहेत. रेड स्कार म्हणजे थोडंसं उंचवटा असल्यासारखा स्कार रप्चर थोडासा झाल्यासारखा असा पार्ट वाटेल ते म्हणजेच काय आहे लेंटिसेल्स असणार आहे. These are portions of peridome where phalogen किंवा त्यालाच आपण काय म्हणतो कॉर कॅम्बियम ऍक्टिव्हिटीज मोर म्हणजे त्या ठिकाणी कॉर कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी मोर जास्त असल्यामुळे काय होणार आहे त्या ठिकाणी असे रेड स्कार्स आपल्याला बघायला मिळणार आहे. लेंटिसेल्स आर मीन्स फॉर गॅसेस अँड वॉटर वेपर एक्सचेंज म्हणजे आपल्याला इथे कशासाठी बघायला मिळतात ते लेंटिसेल्स फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस ऍज वेल एज फॉर द एक्सचेंज ऑफ वॉटर वेपर्स. Monocots, monocotyledon stem lacks cambium. Hence secondary growth does not take place. म्हणजे आपल्याला लक्षात येते की सेकंडरी ग्रोथ कुणामध्ये बघायला मिळणार आहे तर सेकंडरी ग्रोथ इज मेनली फाउंड इन डायकॉटिलिडॉन बरोबर की ज्याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट असणार आहे. बट accessory cambium development in plants like Brassica, agave, palms and roots of sweet potato show presence of secondary growth. म्हणजे आपल्याला accessory cambium मुळे या ठिकाणी पण आपल्याला स्वीट पोटॅटो किंवा पाम याच्या रूट मध्ये सेकंडरी ग्रोथ बघायला मिळणार. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय घेतलं तर सेकंडरी ग्रोथ इन स्टेम, सेकंडरी ग्रोथ इन रूट, त्याचबरोबर वूडचा पार्ट घेतलेला आहे आपण. वूड मध्ये आपण अर्ली वूड, लेट वूड बघितले, सॅप वूड, हार्ट वूड बघितलेला आहे. त्याचबरोबर कॉर्क कॅम्बियम, कॉर्क कॅम्बियम आणि सेकंडरी ग्रोथ घेतलेली. थँक्यू.